अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. बाबांचं नाव घेतो आणि सुरू करतो. आजची स्टोरी ऐकून एक गोष्ट तर गॅरंटीड आहे की ऐकल्यानंतर एकतर तुमच्या अंगावर काटा येईल किंवा तुम्ही हँग व्हाल, जसा मी झालेलो. तुमची भक्ती अजून वाढेल. तर ही स्टोरी माझी सख्खी मावशी शोभा राजेंद्र गुंजाळ, त्यांची मिस्टर म्हणजेच माझे काका राजेंद्र गुंजाळ यांची आहे. तर माझे काका राजेंद्र गुंजाळ हे राहायला राहुरीत आहे. राहुरी म्हणजे शिर्डी पासून आय थिंक 45 किलोमीटर्स आहे. आणि जर तुम्ही शिर्डीला गेला असाल आणि तिथून शनी शिंगणापूरचं जर दर्शन करायला गेला असेल तर ते ऑन द वे राहुरी गाव पडत. तर माझे काका जवळजवळ 2005 पासून चालत राहुरी पासून शिर्डीला दर गुरुपौर्णिमेला जातात पालखी घेऊन. त्यांनी सुरुवात 2005 मध्ये आय थिंक 5-6 लोकांनी सुरुवात केलेली. मग नेक्स्ट वर्षी ते संख्या वाढली, 50 लोक झाले. असं करत करत आता जवळजवळ 2000 लोक त्या पालखीत असतात. तर ती त्यांच्या घरातून निघती गुरुपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर आणि ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे शिर्डीत पोचतात चालत बाबांची पालखी घेऊन. का 2016 मध्ये त्यांना 4 व्हीलर घ्यायची होती गाडी आणि म्हणून ते गाडी घेण्यासाठी बँक लोन अप्लाय करायला बँकेत गेले आणि तिकडे ते बँक ऑफिसर होते, त्यांच्या ओळखीचेच होते. म्हणून त्यांनी सबऑर्डिनेटला सांगितलं की ह्यांना आपण कार लोन द्यायचंय. तर त्यांच्या सबऑर्डिनेटनी क्लर्कने जाऊन ते कम्प्युटरवर चेक केलं आणि त्यांना तिथे रिअलाइज झालं की त्यांना लोन मिळणार नाही. त्यांना जरा डाऊट आला की लोन न मिळायचं काय कारण, म्हणजे त्यांना काही कळालं नाही. बिकॉज त्यांचे जितके पण आतापर्यंतचे लोन होते सगळे त्यांनी कम्प्लीट नील केले होते. तर मग ते साहेब स्वतः गेले, त्यांनी ते चेक केलं. सिबिल स्कोर कमी असण्यापेक्षा त्यांचं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये होतं. म्हणजे ब्लॅकलिस्ट मध्ये असणं असं असतं की त्या पर्टिक्युलर व्यक्तीला लोन मिळत नाही. आणि त्यांचं म्हणजे तर तेव्हा त्यांना काही कळालं नाही की मला म्हणजे मी ब्लॅकलिस्ट का झालोय. त्या पर्टिक्युलर बँकेने सांगितलं की आमच्याकडे ह्याची जास्त इन्फॉर्मेशन नाहीये, तुम्ही ह्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये जा, तुम्हाला तिथं माहिती मिळेल. मग त्यांना नगरला पाठवलं. मग ते राहुरीवरून नगरला गेले आणि तिथेही बऱ्यापैकी तसंच उत्तर मिळालं की ब्लॅकलिस्ट आहे, तुम्हाला लोन वगैरे मिळणार नाही, तुमचं मे बी काहीतरी डिफॉल्ट लोन आहे. पण ते म्हणले की नाही, माझं असं काही डिफॉल्ट लोन वगैरे नाहीये. तर ते म्हणले नाही, आता तुम्ही औरंगाबादला जा. तर ते औरंगाबादवरून परत औरंगाबादला गेले. तिथेही त्यांना कळालं की एक पर्टिक्युलर कंपनी आहे, त्याचं मी नाव घेत नाही, त्याच्या पर्टिक्युलर त्यांच्या नावावर लोन आहे आणि ते लोन त्यांनी फेडलेलं नाही. तर तेव्हा ते माझे काका म्हणले की ही वॉज नॉट अवेअर ऑफ एनी सच लोन दॅट ही हॅज टेकन. मग त्यांना ऍडवाइस केलं की तुम्ही पुण्याला जा. मग ते नेक्स्ट डे पुण्याला गेले आणि पुणे कॅम्प मध्ये जे त्या पर्टिक्युलर फायनान्स कंपनीचं ऑफिस आहे तिथे गेले. तिथे त्यांनी डिटेल्स त्यांच्या दिल्या आणि त्यांना असं कळालं की 2002 मध्ये त्यांनी त्या पर्टिक्युलर फायनान्स कंपनी म्हणजे त्या डेट पासून 14 वर्ष पूर्वी 14 इयर्स बॅक त्यांनी 2002 मध्ये एक क्रेडिट कार्ड वापरलेलं. तर आता ऑनेस्टली त्यांना हे आठवतच नव्हतं की त्यांनी असं काही वापरलेलं म्हणजे. आणि ते पर्टिक्युलर क्रेडिट कार्ड त्यांनी कधी अप्लाय नव्हतं केलं. मग नंतर त्यांना त्या बँक अकाउंट वाले म्हणले की तुम्ही हे असे ट्रान्झॅक्शन केलेत आणि मग त्यांना ते रिमाइंड. मग त्यांना ते रिअलाइज झालं की हो, म्हणजे आता बट ऑब्व्हियस आहे, 14 वर्ष जुनी गोष्ट आठवणं हे टफ आहे, म्हणजे युजली विसरून जातो माणूस. तर तेव्हा क्रेडिट कार्ड हे पहिली गोष्ट लोकांना माहित नव्हतं. आणि छोट्या टाउन मध्ये म्हणजे राहुरी सारख्या एका गावात क्रेडिट कार्ड म्हणजे एटीएम मशीनच नव्हतं तिथे. आणि नियरेस्ट एटीएम मशीन त्या काळी नगरमध्ये होतं, ते एकमेव मशीन होतं. आणि मग तिथून डायरेक्ट मग पुण्यात होते काही मशीन. आणि मग तेव्हा फन म्हणून की बाबा काय असतं मशीन, आता कार्ड दिलं. आणि कार्ड त्यांनी कधी अप्लाय नव्हतं केलं बिकॉज त्यांनी एका पर्टिक्युलर लोन टाइमशीर पूर्ण रिपे केलेलं. तर ते रिपेमेंट केल्यामुळे त्यांना ते काहीतरी अवॉर्ड दिलेला आणि मग प्लस त्यांना हे क्रेडिट कार्ड त्यांनी दिलेलं. आता त्यावेळेस त्यांना माहित नव्हतं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड काही, पण त्यांना हे माहिती होतं की तुम्ही अकाउंट मशीन मधून पैसे येतात जर तुम्ही कार्ड टाक आणि तुम्ही कार्डनी डायरेक्ट स्वाईप करू शकतात. म्हणून जस्ट टू गेट द फील ऑफ इट ते एटीएम मशीन मध्ये गेले नगरच्या आणि त्यांनी काहीतरी पैसे काढले होते कॅश. आणि त्यांना हे माहित नव्हतं की ते चार्जेस असतात वगैरे किंवा त्याला काही एक्स्ट्रा लागतं, त्यांना त्याचं नॉलेज नव्हतं. मग त्यांनी एका पेट्रोल पंपवर गेले, मग तिथे त्यांनी ते असे काही ट्रान्झॅक्शन्स केलेले आणि ते टोटल ट्रान्झॅक्शन त्यांना त्यांच्या माहितीप्रमाणे की ते बँकेतून कट होतात असं काहीतरी त्यांच्या डोक्यात होतं. त्यानंतर अकाउंट क्लोज होतं. त्यांना आय थिंक एनओसी पण मिळालं होतं त्या पर्टिक्युलर फायनान्स कंपनीमध्ये. तर त्यांचा टोटल ट्रान्झॅक्शन होता 28,000 रुपये. आता ती अमाऊंट
28,000ची अमाऊंट 14 वर्षानंतर 17 लाख रुपये झाली. 17 लाख रुपये. ते इंटरेस्टवर इंटरेस्ट कंपाऊंड होऊन 17 लाख झाली. तेव्हा त्यांनी ती अमाऊंट ऐकून ते गार पडले. त्यांना म्हणजे म्हणतो ना आपण, बुद्धी काम करायची बंद झाली, हँग झाले. आणि मग ते म्हणले की ह्याच्यातून मार्ग सांगा, कारण मी एवढे पैसे वापरले तर मला ह्याच्यातलं काही माहित नव्हतं आणि आय वॉज नॉट अवेअर की हे असं क्रेडिट कार्ड असतं, त्याच्यावर इंटरेस्ट येतो. हे त्यांना वाटलं की बँकेतून पैसे कट होतात, जसं डेबिट कार्डमध्ये असतं, आणि ते त्या गोष्टीबद्दल विसरलेले पण. तर 17 लाख अमाऊंट ऐकून पहिली गोष्ट ते म्हणले की मी एवढे पैसे भरूच नाही शकत. मी स्वतः गाडी मला घ्यायची होती विकत, त्यासाठी मी लोनसाठी गेलो. तेव्हा मला कळालं, 14 वर्षपूर्वीची गोष्टची आत्ताची कळाली की असं तुमचं ब्लॅकलिस्ट केले ना. आणि त्यांना कधीही कोणत्या बँकेतून कॉन्टॅक्ट नाही झाला, कधीही कोणी त्यांच्या घरी नव्हतं आलं, कधी काय त्यांच्याकडे लेटर नव्हतं आलं, काहीच नाही 14 वर्ष. आणि डायरेक्ट त्यांना अमाऊंट सांगितलं. तर त्यांनी तिथे प्लीड केलं की ही मी अमाऊंट नाही भरू शकत वगैरे. तर ते म्हटले नाही, ह्याला काही सुटका नसतो, इथे काहीतरी 5, 10, 20,000 रुपये कमी होतील, त्याच्या पलीकडे कमी होत नाही. ते एवढे डिस्टर्ब झाले, ते लिटरली ब्लँक झाले. ते कसे बसे ड्राईव्ह करून परत राहुरीला घरी गेले. आणि आय थिंक इट इज 3.5-4 तास लागतात, कुठेच मध्ये थांबले नाही. ते घरी गेले, ते लिटरली त्या दिवशी जेवले नाही, ते डायरेक्ट झोपले. आणि कंटिन्युअस मग आता तिथून पुढे त्यांच्या मनात निगेटिव्ह थॉट्स यायला लागले की मी अमाऊंट कशी पे करू. त्यांनी घरी कोणाला सांगितलं नाही. ही वॉज कम्प्लिटली डिस्टर्ब मेंटली. तर त्यांना तिकडे पुण्यातल्या ब्रांचला सांगितलेलं की तुम्ही तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तू मुंबईला आमचा हेड ऑफिस आहे, तिथं तुम्ही जाऊन ट्राय करा. तर मुंबईच्या हेड ऑफिसला मग चाललोच आहे. तर आधी बाबांचा नमस्कार करू, बाबांना सांगू की बाबा असं असं झालंय शिर्डीला. मग त्यांनी असं ठरवलं की ते राहुरीवरून शिर्डीला जातील, तिकडे दर्शन घेतील. आणि तिकडे त्यांनी बाबांना सांगितलं की बाबा असं माझं प्रॉब्लेम झालेला आहे, मी असं ह्याच्यात अडकलोय आणि मी जेन्युइन आहे, म्हणजे मला मी मुद्दामून काही केलेलं नाही आणि ते असं झालं. तर मग ते मुंबईला पोहोचले. मुंबईत पण असंच त्यांना उत्तरं दिली की थोडेफार 5-50 हजार रुपये कमी होतील, जास्त अमाऊंट कमी होणार नाही. आणि प्रॉब्लेम असा होता की त्या पर्टिक्युलर फायनान्स कंपनीच्याकडे त्यांचे काहीच डॉक्युमेंट्स नव्हते त्यांच्या फाईलमध्ये, म्हणून त्यांना कधीच लेटर नाही आलं, कधीच कोणी त्यांच्या घरी नाही आलं, काहीच नाही. त्यांना 0 कम्युनिकेशन होतं. फक्त त्यांच्याकडे ती एक पावती होती की हे कार्ड दिले. तर तिथेही त्यांनी तेच प्लीड केलं, त्यांना रिक्वेस्ट केली. ते केलं आणि ते म्हणले की ओके ठीक आहे, तुम्ही 15 दिवसानंतर या, आम्ही तुम्हाला कळवतो काय मॅक्स आमच्याकडून जितके कमी होऊ, 17 लाखापैकी कमी होऊ शकतात तेवढे आम्ही ट्राय करू करायचे. आता हे आले परत घरी आणि साहजिक आहे 15 दिवस माणूस किती बेचैन असेल आणि तो काय मेंटल ट्रॉमा किंवा टेन्शन मध्ये जात असेल ते आपण एक्सप्लेन पण नाही करू शकत या व्हिडिओमध्ये. आता त्याच्यानंतर बाबांनी काय लीला केली हे मी तुम्हाला नंतर सांगणार लास्टला, पण काय प्रोसेस झाली ती सांगतो. 15 दिवसानंतर त्यांना फोन आला आणि त्यांना सांगितलं की साईबाबांनी तुमचं काम केलंय. जो त्यांचे सिनियर ऑफिसर होते, त्यांचे तिथले मुंबईचे हेड, आणि म्हणले की आता तुम्ही येताना बाबांचा आमच्यासाठी प्रसाद घेऊन या. तर हे खुश झाले एकदम की बाबा त्यांची जी 17 लाखाची जी अमाऊंट होती ती त्यांनी त्या फायनान्स कंपनीनी कमी करून 65,000 म्हणजे 65,000 फक्त 65,000 ची अमाऊंट त्यांना केली आणि तुम्ही तेवढीच अमाऊंट भरायची. म्हणजे 17 लाखाचे त्यांनी 65,000 केले. तर हे खुश झाले की ठीक आहे बाबा, काही पैसे आपण वापरलेले, आपली चूक होती की आपण ते विसरलेलो, आपलं भरणं भाग. आणि ते प्रसाद वगैरे घेतला त्यांनी आणि ते मुंबईला गेले त्या साहेबांना थँक्यू करण्यासाठी की त्यांनी त्यांची हेल्प केली वगैरे. आता तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्या साहेबांशी गप्पा मारल्या, त्यांना प्रसाद दिला, त्यांना उदी वगैरे घेऊन गेलेले बाबांची. आणि तोपर्यंत बाबांनी काय लीला केली ही कोणालाच माहित नव्हती, माझ्या काकांना नाही, कोणालाच नाही. ठीक आहे. तर मग ते जे साहेब होते ते म्हणले की मला शिर्डीला यायचे दर्शनाला आणि तुम्ही माझं दर्शन घडवून द्या. ते म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. तर ते जे साहेब होते ते आणि त्यांच्या मिसेस ते आले राहुरीला. त्यांना शिर्डीचं दर्शन करवलं, शनी शिंगणापूरचं दर्शन करवलं आणि एंडला ते त्यांच्या घरी आले. त्यांनी आग्रह केला की तुम्ही या घरी. तर घरी आल्यावर त्यांनी खरी लीला सांगितली. तर झालं असं होतं की जे साहेब होते त्यांच्या मिसेसला स्वप्न आलं बाबांचं, आणि बाबांनी त्यांच्या स्वप्नात सांगितलं की असे असे भक्त आहेत माझे, शिर्डीजवळ राहतात, त्यांचं लोनचा एक प्रॉब्लेम झालाय आणि तो तुझ्या नवऱ्यांनी सॉल्व्ह करायचा, त्यांची हेल्प करा. तर ह्या ज्या मिसेस होत्या त्यांनी साहेबांना सांगितलं की असं असं आहे का, कोण तुमच्या कंपनीत आले का कोण असं प्रॉब्लेम घेऊन त्यांचा, आणि जे साई भक्त आहेत किंवा त्या बाजूचे आहेत. ते म्हणले हो आहे. ते म्हणले की मला बाबांनी स्वप्नात येऊन सांगितले की त्यांची हेल्प करायची. तर ह्या साहेबांनी पर्सनल लेवलवर त्यांची फाईल मुंबईवरून दिल्लीला घेऊन गेले. दिल्लीत त्यांनी मेक शुअर केलं की ते मॅक्सिमम जे काही प्लीड करू शकतात त्यांच्या पर्सनल लेवलवर की बाबांनी सांगितलं म्हणून आपल्याला करायलाच लागेल अशा फ्रंट फूटवर. तिथून मग ते 17 लाखाचं 65,000. आता ही जेव्हा स्टोरी त्यांनी माझ्या काकांना सांगितली किंवा
त्यांच्या फुल फॅमिलीला सांगितली तर त्यांच्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला. सेम म्हणजे त्यांचं रिॲक्शन तेच होतं. आणि मी ऐकल्यानंतर मी पण 2-3 दिवस हँग होतो. म्हणजे मला म्हणजे ही मला गोष्ट मागच्या वर्षी कळालेली, पण आता ह्या माध्यमातून मला गोष्ट तुम्हाला सगळ्यांना शेअर करता येते. आणि अगेन ह्याचं इंटेन्शन हेच आहे की आपली भक्ती वाढवावी, आपली भक्ती अजून स्ट्रॉंग व्हावी, आपली भक्ती बाबा असो किंवा कोणतेही गुरु असो जे तुम्ही ज्यांना मानतात त्यांच्यात तुमची श्रद्धा वाढवावी आणि सबुरी वाढवावी. श्रद्धा वाढली ते ऑटोमॅटिक सबुरी वाढतेच, बिकॉज तुमचा फेथ तेवढा स्ट्रॉंग होईल. तर आय होप ह्या व्हिडिओनी तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल की हे जे माझे काका आहेत 5 लोकांपासून ज्यांनी बाबांची पालखी चालू केलेली चालत 45 किलोमीटर प्रवास 2005 सालापासून आतापर्यंत 5 लोकांमध्ये जी चालू केलेलं, आता त्यांच्या जवळजवळ 2000 लोक येतात. हे आपल्याला एक शिकवतं की जेव्हा तुम्ही ऑलरेडी बाबांचे भक्त असतात आणि फुल त्यांना जेव्हा सरेंडर करतात ते ऑटोमॅटिकली वेज फाइंड आउट करतात तुम्हाला हेल्प करायचे. आणि ह्या केसमध्ये असं नाहीये की त्यांना प्रॉब्लेम झाला म्हणून ते देवाकडे गेले किंवा बाबांकडे गेले. ते ऑलरेडी त्यांचे भक्त होते, ते त्यांना फक्त एक प्लीड करायला गेले, मग बाबांनी त्यांची लीला दाखवली, त्यांचा चमत्कार दाखवला. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. ओम साईराम.